हॅलो गाईज, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तर आजची रेसिपी आहे हुलग्याचं माडगं. तर चला आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. मस्त आजी, हे हुलग्याचं सूप खूप मस्त बनलंय. तर चला आता आपण हे कसं केलं ते पाहूया. चला. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत एक पारंपरिक रेसिपी, हुलग्याचं माडगं. तर हे हुलगे स्वच्छ मी निवडून घेतले. आता आपण ते भाजून घेणार आहे. हुलग्याचं माडगं सर्दी, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी सगळ्यावर उपयोगी असतो. हुलगा हा खूप पौष्टिक आहे. तर आपण आज त्याचं माडगं बनवणार आहोत. त्यासाठी मी मातीचं भांडं गरम करायला ठेवले. आता आपण यामध्ये हे हुलगे भाजून घेणार आहे छान. तर आता एकसारखे हलवत आपण हे हुलगे छान भाजून घेणार आहे. माडगं हे खूप पौष्टिक असतं. थंडीच्या दिवसात किंवा पावसाच्या दिवसात पाऊस पडून गेल्यानंतर सर्दी, खोकला, अंगदुखी होते, त्यावेळेला हे हुलग्याचं माडगं औषध म्हणून खूप उपयोगी आहे. हुलगे आपले छान गुलाबीसर रंगावर भाजून झाले. आता आपण हे पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. कारण आपल्याकडे जातं किंवा पाटा नाही आहे, त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटणार आहोत. त्यासाठी ते पूर्ण थंड करून घ्यायचं. आपण इकडे मातीचं भांडं गरम झालं आहे आपलं, त्यात आपण 2 चमचे तेल टाकले. आता आपण माडगेसाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूया. इथे लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्यात मी. थोडासा हिंग घेतला आहे, जिरं घेतले, थोडंसं लाल तिखट घेतले, हळद घेतले आणि हे हुलग्याचं पीठ घेतले आपण वाटी भरून. आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत नंतर. तर आता आपण बघूया कसं करायचं ते. तेल गरम झाले, त्याच्यात मी जिरं टाकणार आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये लसूण टाकायचं आपल्याला. लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण आपला छान लालसर झाला आहे. आता आपण त्याच्यात हिंग, हळद आणि लाल तिखट टाकून देणार आहोत. आता हे छान परतले, आपण त्याच्यात पाणी टाकून देणार आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. आणि यामध्ये आता आपण पीठ टाकणार आहे. माडगं हे पातळच असतं, ते जास्त घट्ट करायचं नसतं. हे पीठ असं, ह्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत, कारण हे पीठ जाडसर असतं, त्याच्यामुळे ते लगेच हलवले की त्याच्या गाठी फुटतात. तर आता आपण हे शिजवून घेणार आहोत 5-10 मिनटं चांगलं. आता आपण वाटीभर पीठ प्यायला टाकले. 1.5 तांब्या पाणी मी टाकलं होतं. त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटीभर हुलग्याचं पीठ लागले. आता आपण हे 5 ते 10 मिनटं छान शिजवून घेणार आहोत माडगं. आणि नंतर मग आपण ते पिणार आहोत. गरम गरमच प्यायचं असतं हे सूपसारखं. तर हे आता हलवायचं सतत, कारण खाली पीठ जाऊन बसलं तर लागण्याची भीती असते. त्याच्यामुळे थोडंसं मधून हलवत राहायचं आहे. आपलं माडगं छान तयार झालं आहे. आता तर आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आता आपण सर्व करणार आहोत. ते छान शिजले. गॅस बंद केला मी आणि आता काढून घेणार आहे. हे बघा, तयार आहे आपलं हे हुलग्याचं सूप किंवा माडगं. आमच्याकडे त्याला हुलग्याचं बुडगं म्हणतात. तुम्ही काहीही म्हणू शकता, सूप म्हणू शकता, माडगं म्हणू शकता, बुडगं म्हणू शकता. हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे. आपल्या मुलांना चायनीज सूप देण्यापेक्षा हे असं हुलग्याचं सूप करून दिलं ना, ते आरोग्यासाठी चांगलं आहे, पौष्टिक आहे आणि चवदार पण आहे. तर असं एकदा तुम्ही करून बघा, आपल्या मुलांना देऊन बघा. बाहेरचं देण्यापेक्षा हे घरचं खाणं अतिशय चांगलं असतं.
तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.